लास्ट पिरियडला आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन या 3 डेफिनेशन पाहिल्या होत्या. आता या पिरियडला एक वेगळ्या 3 डेफिनेशन आज बघायची आहेत आपल्याला. एक आहे एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन, एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. दूसरा है एन्थाल्पी ऑफ कंबशन आणि तिसरा आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. एखादी डेफिनेशन बोर्ड परीक्षेला 1 मार्काला विचारली जाते आणि त्याची आपण शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला डेफिनेशन लिहायची. काही वेळा आपल्याला समजा जसे तसे वर्ड नाही आठवले तरी तुमच्या भाषेमध्ये सुद्धा ते लिहू शकता. जसं आपण पहिल्या 3 डेफिनेशन पाहिल्या तशाच या डेफिनेशन फक्त एकाच शब्दाचा आपल्याला फरक करायचा. Enthalpy of fusion is defined as the enthalpy change when 1 mole of solid substance is converted into liquid at its melting point. आता फरक काय करायला पहा. Enthalpy of neutralization is defined as the enthalpy change when 1 mole of acid is completely neutralized by 1 mole of base at standard conditions. सिंपल वर्डिंग आहे, सिंपल डेफिनेशन आहे. 1 मोल ऍसिड 1 मोल बेसला जेव्हा कंप्लीट न्यूट्रलाइज करतं तेव्हा जो हीट चेंज झालेला असतो किंवा एन्थाल्पी चेंज झालेली असते त्याला एन्थाल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन म्हणतात. For example, concentrated HCl plus concentrated NaOH, it gives NaCl plus H2. This is a neutralization reaction. NaOH plus HCl, it gives salt plus water. During this chemical reaction, 57 kilojoule, nearly about 57 kilojoule per mole heat change takes place. This is a heat of neutralization. याला काय म्हणतात? heat of neutralization असं म्हणतात. दुसरी डेफिनेशन आहे heat of combustion. This definition is also same as heat of neutralization. Only change in word, that means in spite of this neutralization we can put the word combustion only. Heat of combustion is defined as it is an enthalpy change when 1 mole of substance is completely burned in excess of oxygen. 1 मोल एवढा सबस्टन्स एक्सेस ऑफ ऑक्सिजन बरोबर कंप्लीटली बर्न होत असताना किंवा बर्न झाल्यानंतर जेवढी एन्थाल्पी चेंज होते त्याला आपण काय म्हणतो? हीट ऑफ कंबशन. पुस्तकामध्ये त्याचे एक्झाम्पल दिले, तुम्ही पहा. मिथेनचं कंबशन झालं की कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. हे सगळे रिॲक्शन तुम्हाला 8वी 9वी 10वीला झालेत, त्या पुन्हा एकदा तुम्ही आपल्या 12वीच्या पुस्तकामध्ये बघू शकता. डेफिनेशन सिंपल आहे. हीट ऑफ कंबशन इज डिफाइंड ॲज इट इज अ एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ सबस्टन्स इज कम्प्लिटली बर्न इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन ॲट स्टँडर्ड कंडिशन्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ हीट ऑफ कंबशन. आणि तिसरी जी डेफिनेशन आहे ती पहा. फॉर एक्झाम्पल I2 आयोडीन, इट यूज ट्वाइस आय. त्याला आपण ही दिली तर या मॉलिक्यूलचं रूपांतर ॲटम मध्ये होतं. मॉलिक्यूलचं रूपांतर ॲटम मध्ये होतं. जेव्हा 1 मोल मॉलिक्यूल आपण घेतले कुठलाही सबस्टन्स, 1 मोल सबस्टन्स मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये घेतला आणि त्याचा चेंज जर ॲटम मध्ये झाला असेल,
ॲटम सेपरेट झाले असतील तर तेव्हा जी हीट चेंज होते, तेव्हा जी एन्थाल्पी चेंज होते त्याला म्हणतात हीट ऑफ ॲटोमायझेशन. साध्या संकल्पना आहेत, काही नाही, आणि एक एक मार्काला फक्त विचारली जाते. याच पद्धतीनं आणखी एक डेफिनेशन आहे हीट ऑफ आयोनायझेशन किंवा एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. फॉर एक्झाम्पल ionic compound NaCl, when it dissolved or soluble in a aqueous solution, that means water, it forms Na plus Cl minus. This is ions. When these ions are separated from ionic compound, some heat must be changed there. त्या ठिकाणी काही हीट चेंज होते आणि ही जी हीट चेंज आहे heat of ionization, delta H ionization, that means enthalpy change or enthalpy of ionization is defined as it is the enthalpy change when one mole of ionic compound is completely converted into its corresponding ions, that is called as heat of ionization. Simple definition, अतिशय साधी डेफिनेशन. ओके, तर ह्या 5-6 डेफिनेशन लक्षात ठेवा. एक डेफिनेशन तुमच्या लक्षात राहील की सगळ्या डेफिनेशन लक्षात राहतात, फक्त जे डेफिनेशन विचारले त्याचं नावच बदलायचं आहे, बाकी आहे तेच त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सबस्टिट्यूट करायचं आहे. ओके, आता 3 मार्काला एक क्वेश्चन विचारला जातो, अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो प्रश्न प्रत्येक वेळेस प्रत्येक परीक्षेला विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. हेस लॉ नीट पहा, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन किंवा स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ असं विचारलं तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. आता हेस लॉ हे नाव कशावरून पडलंय, तर हेस हे त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे. हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. तुम्हाला मी अगोदर हे डेफिनेशन सांगण्याच्या अगोदर एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात आहे. कार्बन plus 1/2 O2, it gives carbon monoxide. लक्ष द्या काळजीपूर्वक. कार्बन plus 1/2 O2, it gives carbon monoxide. ही रिएक्शन होताना याच्यामध्ये जो चेंज होणार आहे, जो एन्थाल्पी चेंज आहे तो आहे H1. त्याची किंमत आहे 110 किलोजूल पर मोल. बघा लक्षात, 110 किलोजूल पर मोल. आणि याच कार्बन मोनॉक्साइड प्लस 1/2 O2, इट गिव्स CO2, कार्बन डायऑक्साइड तयार होतो. आणि याची जी एन्थाल्पी चेंज आहे ती आहे डेल्टा H2 is equal to 284 किलोजूल पर मोल. निगेटिव्ह साइन आहे, याचा अर्थ हीट बाहेर पडले, दोन्ही ठिकाणी हीट बाहेर पडलेली आहे. पाहता आपल्याला कार्बन पासून कार्बन डायऑक्साइड तयार करायचं आहे. दिस रिएक्शन कॅन बी कॅरीड आउट इन नंबर ऑफ स्टेप्स, दॅट मीन्स 2 steps. But when we convert this carbon into carbon dioxide in single step also, carbon plus O2, it gives CO2. काय तयार होतं, CO2 तयार होतं. आणि ह्या CO2 तयार होताना जी हीट चेंज होते ती आहे डेल्टा H1 to delta H is equal to 384 किलोजूल पर मोल. पाहता लक्षात, एका स्टेप मध्ये केली, सिंगल स्टेप मध्ये केली तर 384 किलोजूल पर मोल एवढी एन्थाल्पी चेंज होत आहे. आणि जर तुम्ही 2 स्टेप मध्ये केलं, 1 आणि 2, तर ह्या दोन्हीचे मिळून जर तुम्ही बेरीज केली ती सुद्धा 384 किलोजूल एवढीच येते. म्हणजे एखादी रिएक्शन एका स्टेप मध्ये होऊ दे किंवा अनेक स्टेप मध्ये होऊ दे, त्यामध्ये जी टोटल एन्थाल्पी चेंज आहे ती सेम असते, कॉन्स्टंट असते. हा नियम कोणी शोधून काढला, तर हेच या शास्त्रज्ञाने शोधून काढला, म्हणून त्याला हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन असं म्हणतात. आपण काही व्यवहारातले उदाहरण दिलं तरी तुमच्या लक्षात येईल की समजा आपण पंढरपूरहून मंगळवेढ्याला निघालो
आपली सुपर गाडी आहे, गाडी कुठेही थांबत नाही, डायरेक्ट पंढरपूर बस स्टँड मधून निघाली ती डायरेक्ट पहा ही पंढरपूर आहे, हे मंगळवेढ आहे. इथून गाडी निघाली सुपरफास्ट 25 किलोमीटर एवढं अंतर आहे, म्हणजे अंतर किती आहे 25 किलोमीटर. परंतु हे पंढरपूर आणि मंगळवेढा याच्यामध्ये अनेक स्टॉप आहेत, गोपाळपूर, एकलासपूर, आनवली वगैरे वगैरे. इथून गोपाळपूर 3 किलोमीटर आहे, आनवली 6 किलोमीटर आहे, परत 7 किलोमीटर आहे, परत 6 किलोमीटर आहे. त्या सगळ्यांची बेरीज केली तरी ती किती येणार आहे 25च येणार आहे. म्हणजेच तुम्ही एखादे वाहन किती स्टॉप घेतले याच्यावरती डिपेंड नाही, तर त्याचं अंतर टोटल जे आहे तेच अंतर फिक्स आहे. म्हणून तसंच सेम आपण जर का इकडं केमिकल रिॲक्शन मध्ये हे उदाहरण लागू केलं तरी ते लागू पडतं की एखादी केमिकल रिॲक्शन A to B अशी होत असताना जी टोटल हीट चेंज आहे ती समजा डेल्टा H1 एवढी आहे आणि Aच B मध्ये होत असताना मध्ये C आणि D आला असेल किंवा A to D असेल तर मध्ये B C आणि D असेल, म्हणजे पहिला A to B, B to C आणि C to D असं केलं तरी टोटल जे हीट चेंज आहे डेल्टा H2 डेल्टा H1 इज इक्वल टू डेल्टा H2. दॅट मीन्स the total heat change during the chemical reaction is always same whether the reaction is carried out in single step or in a number of steps. This is the simple statement and explanation of Hess law of constant heat summation. तसं समजा एखादं ॲप्लिकेशन विचारलं तरी आपल्याला ते ॲप्लिकेशन सांगता आलं पाहिजे. त्याचं एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन असं आहे की ज्या रिॲक्शनचे आपल्याला एन्थाल्पी चेंज एक्सपेरिमेंटली काढता येत नाही, whether we can not calculate or we cannot obtain the enthalpy change of the chemical reaction directly or experimentally, but we can calculate the enthalpy change with the help of Hess law of constant heat summation. दुसरं ॲप्लिकेशन असं आहे की we can add the thermochemical equations, we can subtract thermochemical equations, we can multiply thermochemical equations, and lastly we can divide thermochemical equation as per our requirements. This is the second application of Hess law of constant heat summation. त्याची दोन ॲप्लिकेशन, स्टेटमेंट आणि एक उदाहरण, असं 3 मार्काचा हा क्वेश्चन आहे. पुस्तकामध्ये अतिशय सोप्या भाषेत दिलेला आहे, तो तुम्ही काय करायचं आहे तर पाहायचा आहे. तर मला वाटतं आपण हा छोटासा व्हिडिओ तयार करतोय. व्हिडिओ सगळ्यांनी पहा. काही शंका असेल तर पर्सनली माझ्या व्हॉट्सअपवर विचारा. ओके.